नमस्कार. आमची नागपुर, ब्यूटीफुल नागपुर. एडिटर डी यूनाइटेड न्यूज की तरफ से आज के इस ब्रीफ एक्सप्लेनर में आपका स्वागत है. आज आपण बोलणार आहोत अबाउट द हेरिटेज, फ्रिक्शन एंड द फ्यूचर ऑफ आवर वेरी ओन सेमिनरी हिल्स. लेट्स डाइव इन. एक बड़ा सवाल जो हमेशा सामने आता है, हाउ डज अ ग्रोइंग सिटी बैलेंस दोज प्रेशियस नॉस्टैल्जिक चाइल्डहुड मेमोरीज विद द वेरी रियल मॉडर्न कॉस्ट्स ऑफ अर्बन प्रिझर्वेशन? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. सेमिनरी हिल्स हे आपल्या शहराचे ग्रीन लंग्स आहेत. एक अशी जगह जो बेसिकली नागपूर का इकोलॉजिकल और स्पिरिच्युअल कोर है. या कॉन्क्रीटच्या जंगलात हा एक निसर्गाचा किती सुंदर तुकडा आहे. सेमिनरी हिल्स, द ग्रीन लंग्स. Over the last 175 years, हापार परिसर has totally transformed. एक dense, isolated forest से it has evolved into this amazing multifunctional educational or religious hub. It is truly historic. Moving on to section 2, the revival of Balo Dhyan. Now this is a fascinating 45-year journey. 1970s मध्ये हे आपले फेवरेट फॅमिली डेस्टिनेशन होते. देन केम डेकेड्स ऑफ निग्लेक्ट. पण आता इन मे 2024 फॉरेस्ट डिपार्टमेंटने याचा ग्रँड रिवाइवल केला आहे. लोकल खूप उत्सुक आहेत और लोकल्स की एक्साइटमेंट सच में देखने लायक है. सेक्शन 3, न्यू अमेनिटीज वर्सेस हायर कॉस्ट्स. पण इथूनच खरी समस्या सुरू होते. सो द रियलिटी टुडे इज काइंड ऑफ मिक्स्ड. एंट्री फी अब अडल्ट्स के लिए 50 रुपीज और किड्स के लिए 20 रुपीज हो गई है. पण फैमिलीज कंप्लेन करत आहेत अबाउट ब्रोकन प्ले इक्विपमेंट. एड टू दैट शॉर्टर ऑपरेटिंग आवर्स हैं और हमची फेवरेट वन वाला टॉय ट्रेन, वेल वो तो अभी भी डिफंक्ट ही है. Like this one unnamed student visitor pointed out, it's not just about the money, it's about what you get for it. नागरिक थोड़े निराश हैं. People feel that the higher ticket prices are just not matching up with the broken facilities right now. Section 4, balancing prices and public expectations. Now let's look at both sides rationally. एकीकडे families naturally expect affordable outings or well-maintained spaces. पण दुसरीकडे authorities face a severe lack of a dedicated recurring budget. And frankly, adult vandalism of kids' equipment एक खूप मोठी प्रॉब्लेम बनली आहे. And remember that iconic one-bala toy train? तिला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी एक मॅसिव्ह 35 करोड रुपीज का ओव्हरहॉल प्रपोज्ड आहे. इट्स अ ह्यूज फाइनेंशियल हर्डल और ये अभी एक हाई कोर्ट PIL का हिस्सा भी है. दिस ब्रिंग्स अस टू सेक्शन 5, नागपूर's वाइटल इकोलॉजिकल सॅन्क्च्युरी. क्योंकि याद रखें, हा फक्त पार्क नाही, हे एक वाइटल ग्रीन एज्युकेशनल रिसोर्स आणि अभयारण्य आहे. दिस पार्क इज एन ॲब्सोल्यूट सँक्च्युरी. हे जंगल आपले इकोसिस्टमसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. येथील फ्लोरा एंड फॉना, स्पेशली दीज ब्यूटिफुल बटरफ्लाइज, अपने शहर के एनवायरमेंटल हेल्थ के लिटरली क्रिटिकल बायो इंडिकेटर्स आहेत. दे टेल अस हाउ हेल्दी आवर सिटी इज. Stunning native species like the plain tiger and the blue tiger purely yathil undisturbed habitat or native host plants वर निर्भर आहेत. Without this space, they just wouldn't survive. Just to put the numbers in perspective, Seminary Hills hosts 48 butterfly species. That's practically double the number we find in standard residential areas. एकदम आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे, right? The diversity here is just incredible. But here is the concerning part. While 80% are of least concern, nearly 12% are nearing threatened or vulnerable status. म्हणजेच या अर्बन फॉरेस्टचं संरक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. We literally cannot afford to lose this green cover. So what's driving them away? निसर्गाचा ह्रास. Top threats include our own habitat destruction, pesticide and fertilizer use, or lack of native plants. बेसिकली हमारी अर्बन चॉइसेस ही इन डेलिकेट क्रीचर्स के लिए सबसे बड़े थ्रेट्स बन चुके हैं. So we have to ask ourselves, how can communities and officials unite to fund and protect these irreplaceable green spaces before they are lost forever? आमच्या नागपूरच्या ब्राइट फ्युचर के लिए हा एक अत्यंत महत्त्वाचा सवाल आहे. थिंक अबाउट इट and let's keep the conversation going.